पत्रकारिता म्हणजे पारदर्शी दर्पण असतो. नगराध्यक्षा मान्य विजया पाटील, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त तासगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने अभिवादनपर बोलताना नगराध्यक्ष मान्य विजया पाटील म्हणाल्या की व्यासपीठावर आपले तासगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विष्णू जमदाडे, तसेच आपले माननीय स्वप्नील भैया पाटील भाजपा तासगाव तालुका अध्यक्ष, तसेच आपल्या पोलीस स्टेशनचे अधिकारी पाटील साहेब असतील आणि दोन्ही अधिकारी आणि माझे पती आणि उपस्थित असलेले आपले पत्रकार बंधू, आपल्या तासगाव तालुका पत्रकार संघाचे पदवीधर आणि बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी आपण दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो आहोत. आता पत्रकाराविषयी बोलताना मला एवढी डीप मध्ये माहिती नाही का, तर मी एक गृहिणी होते आणि माझे मिस्टर राजकारणात असल्यामुळे मला इथं नामात्र उभा केले आणि मला सगळ्या जनतेने निवडून दिले. आणि पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानली जाते. विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका यांच्यासोबत पत्रकारिता सत्तेवर नियंत्रण ठेवण्याचे, जनतेच्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते. सत्य, निर्भीडपणा आणि पारदर्शकता ही पत्रकारितेची मूलभूत तत्वे आहेत. राजकीय क्षेत्रात पत्रकारिता सरकारच्या निर्णयावर नजर ठेवते, भ्रष्टाचार उघड करते आणि लोकशाही मूल्याचे संरक्षण करते. निवडणुका, धोरणे व लोकहिताचे प्रश्न जनतेसमोर मांडून जागरूक नागरिक घडवते. सामाजिक क्षेत्रात अन्याय, शोषण, अंधश्रद्धा, सामाजिक विषमता याविरोधात आवाज उठवून समाज प्रबोधन करते. शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, ग्रामीण यासारख्या विषयांना चालना देते. इतर क्षेत्रात अर्थव्यवस्था, शेती, उद्योग, क्रीडा, कला, संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान यांची माहिती देऊनही समाजाच्या सर्वांगीण विकासास हातभार लावते. एकूणच पत्रकारिता ही लोकशाहीची पहारेकरी असून लोकहित, सत्य आणि सामाजिक जबाबदारी जपणारी शक्ती आहे. समाजापर्यंत चांगल्या वाईट माहिती पोहोचवून योग्य मार्गदर्शन करण्याची धमक डिजिटल मीडिया आणि प्रिंट मीडियाच करू शकते. माजी खासदार मान्य संजय काका पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मान्य प्रभाकर बाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाने अभ्यासाचा भोंगा तासगाव शहर आणि इतर भागात सुरू केला असून त्यामुळे विद्यार्थी यांना अभ्यास करण्याची सवय लागेल. साहजिकच आपली नवीन पिढी ही अधिकारी होण्यास मदत होईल. तहसीलदार मान्य अतुल पाटोळे यांनी डिजिटल मीडिया आणि प्रिंट बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार यांनी मराठी भाषेचं पहिलं वर्तमानपत्र दर्पण सुरू केलं 1932 साली. ते सुरू करण्यापाठीमागचा उद्देशच त्या काळामध्ये समाजाला आरसा दाखवण्याचं, दर्पण म्हणजे आरसा दाखवण्याचं काम त्यांनी त्या काळामध्ये केलेलं आहे. समाज, प्रत्येक जण आपण समाजाचा घटक असतो आणि सर्वांनी एकत्रित येऊनच समाजाची प्रगती साधायची असते. तर त्यामध्ये काही गोष्टी चुकीच्या होत असतील तर त्याला योग्य तो आरसा दाखवण्याचं काम हे पत्रकार बांधव करत असतात. ते काम आजच्या काळात सुद्धा तेवढंच लागू आहे. तासगाव तालुका पत्रकार संघाला पत्रकार भवन आणि हाऊसिंग सोसायटीसाठी पालकमंत्री यांच्या माध्यमातून नक्कीच प्रयत्न करू असा विश्वास दिला. माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील बोलताना म्हणाले की पत्रकार संघासाठी सर्वतोपरी सहकार्याची भूमिका असेल. या कार्यक्रमासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक काबुगडे आणि पाटील उपस्थित होते. तसेच पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय माळी, अध्यक्ष विष्णू जमदाडे, प्रदीप पोद्दार, संजय पाटील, मारुती कोष्टी, गजानन पाटील, प्रशांत सावंत, किरण देवकुळे, चंदू शिकलगार, तानाजी राजे जाधव, मस्के, विनायक कदम, संकेत पाटील, अजय जाधव, अमोल माने, योगिता माने, अजित माने, आबासाहेब चव्हाण, काळबागे, मिलिंद पोळ उपस्थित होते. पाहत रहा आपल्या माणसाचा आपल्या चॅनल विजन न्यूज सांगली.